चालेल याबद्दलची देखील माहिती अजून समोर यायची आहे। मात्र या चौकशीच्या माध्यमातून काही नवे खुलासे होतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पुढच्या काही बातम्यांकडे आता आपण वळूया। कंगना रनौत आणि वाद हे आता समीकरण बनलेलं आहे। कंगनाची वक्तव्य वाद निर्माण करत असतात, तिची मुक्ताफळं हा सर्वांच्या चर्चेचा विषय होतो। तिच्या वक्तव्यांमुळे वाद निर्माण होतात हे काही नवीन नाही। तिनं केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांवर पुन्हा उलटसुलट चर्चाही होत असतात। 1947 मध्ये जे मिळालं ती भीक होती, देशाला स्वातंत्र्य तर 2014 ला मिळालं असल्याचं वक्तव्य कंगनानं एका मुलाखतीमध्ये केलेलं होतं आणि त्यानंतर आता वादाला पुन्हा एकदा ठिणगी पडलेली आहे। राजकीय नेत्यांपासून सोशल मीडियावर कंगनाला आता टीकेला सामोरं जावं लागतंय। यापूर्वी सुद्धा कंगना विरुद्ध महाराष्ट्र सरकार असा वाद रंगलेला होता। हा वाद बराच गाजलाही होता। मात्र स्वातंत्र्याच्या वक्तव्यावरून राजकीय नेत्यांनी सुद्धा कंगनाला आता टार्गेट केलंय। नेमकं कंगना काय म्हणाली होती पाहूया। Blood will flow, but it should not be Hindustani blood. They knew it, and they paid a price. Of course, वो आजादी नहीं थी, वो भीख थी, और जो आजादी मिली है वो 2014 में मिली है। कंगनाच्या वक्तव्यामुळे देशभरातनं टीकेची झोड उठली आहे। कंगनाला 2 दिवसांपूर्वीच मिळालेला पद्मश्री पुरस्कार होता। हा पुरस्कार आता मागे घेण्यात यावा अशी मागणी देशभरातल्या नेत्यांसह शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलेली आहे। अशीच काहीशी प्रतिक्रिया अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी सुद्धा दिलेली आहे। अनेक स्वातंत्र्य सैनिकांना सन्मान म्हणून एक ताम्रपट मिळालेला आहे त्या काळामध्ये की तुम्ही स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झाला। मग हे ताम्रपट का भिकाऱ्यांना दिले? भारतीय जनता पक्षाला याच्यावरती भूमिका स्पष्ट करावी लागेल आणि ही देशाची मागणी आहे। मी तुम्हाला सांगतो की कंगना बेनला जे राष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहेत ते सगळे परत घेतले पाहिजे। कंगना रनौत एक अभिनेत्री ज्यांना पद्मश्री पुरस्कार देण्यात आला, ते बोलताय की या देशाला 15 ऑगस्ट 1947 साली जे स्वतंत्रता प्राप्त झाल्या ती भीक होती। खरं भारत स्वतंत्र 2014 साली झालेलं आहे। आज काही अभिनेत्री मनाला क्रीम घेऊन काहीतरी ओव्हरडोस झाल्यानंतर बोलत राहतात। आम्ही मागणी करतोय की तात्काळ त्यांच्या पद्मश्री मागे घेतलं पाहिजे आणि त्यांच्या विरोधात करोडो भारतवासियांचा अपमान करून भावना दुखावण्याचं काम त्यांनी केलेलं आहे। त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला पाहिजे। शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि मंत्री नवाब मलिक यांच्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सुद्धा कंगना रनौतवर टीका केली आहे। कंगनानं मांडलेली ही भूमिका लाजिरवाणी असल्याचा टोला नाना पटोले यांनी लगावलेला आहे। फक्त 5 त्यांचे मित्रांना मोठं करणं, देश आर्थिक अपंग करण्याचा जो प्लॅन केला जात असेल तर याला देशाची लोक सहन करणार नाही आणि म्हणून ज्यांच्या तोंडातून हे वक्तव्य ते करायला निघालेत, खरं तर हे वक्तव्य त्यांच्याकडून आलेलं वक्तव्य आहे आणि नसेल तर तातडीनं त्यांचं ते पद्मभूषण त्यांनी वापस करून घेतलं पाहिजे। कडक कारवाई केली पाहिजे आणि कडक कारवाई केली नाही भाजपने, केंद्रातल्या सरकारने, तर समजून जायचं की भाजपचाच छुपा पाठिंबा हे कालच्या वक्तव्य करणाऱ्या, लाजिरवाणी वक्तव्य करणाऱ्या यांच्या मागे भाजप आहे हे सिद्ध होणार। पुढची महत्त्वाची बातमी बघूया। त्रिपुरातल्या एका घटनेचे महाराष्ट्रात पडसाद उमटल्याचं दिसतंय। त्रिपुरा हिंसेच्या निषेधार्थ मालेगावमध्ये काही मुस्लिम संघटनांनी बंदची हाक दिली होती। मालेगाव, नांदेड, अमरावती, भिवंडी या ठिकाणी बंद पाळण्यात आलेला होता। मात्र मालेगाव, नांदेड आणि अमरावतीमध्ये या बंदला हिंसक वळण लागल्याचं पाहायला मिळालं। काही तरुणांनी बंदच्या काळात दगडफेकही केली, तर नांदेडच्या देगलूर भागात पोलिसांवर तुफान दगडफेक करण्यात आली। अमरावतीमध्ये मुस्लिम समाजानं मोर्चा काढला होता। या मोर्चाला हिंसक वळण लागलं, तर दुकानांचीही तोडफोड झाली। त्याचबरोबर भिवंडी शहरात त्रिपुरा घटनेचा निषेध करण्यात आला आणि कडकडीत बंदही पाळण्यात आला।